केशवराव भोसले नाट्यगृह हे जळालं का जाळलं याचा जो रिपोर्ट आहे तोही अजून समोर आलेला नाही. राजर्षी शाहू महाराजांचा वारसा किंवा आपण त्याला एक कोल्हापूरकरांची अस्मिता आहे असं म्हणायला हरकत नाहीये. हे खाजगीकरण करून हा सगळा फायदा कुणाच्या पदरात घालायचं काम हे प्रशासन करते. कलेला वाव देणार नाही, तो नफा कसा होईल, फायदा कसा होईल, म्हणजे याचं बाजारीकरण होईल. केशवराव भोसले नाट्यगृह किंवा ज्याला पॅलेस थिएटर आपण म्हणतो ती केवळ एक कला सादर करायची जागा नाही राहिलेली, तर कोल्हापूरकरांसाठी ते ग्रामदैवत आहे. मला माहिती आहे, मी जे पाहिलं आहे की इथल्या शाळांची स्नेहसंमेलनं सुद्धा केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये होतात. आठ ऑगस्ट 2024 रोजी कोल्हापुरातील ऐतिहासिक संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला आग लागली होती. या नाट्यगृहाचे गेली 2 वर्ष कामकाज चालू असून 9 ऑगस्ट 2026 रोजी या नाट्यगृहाचे उद्घाटन होणार आहे असं प्रशासनानं जाहीर केलं आहे. मात्र प्रशासनाने ना नफा ना तोटा या तत्वावर खाजगीकरण करणार असल्याचं सांगितलं आहे. पण या खाजगीकरणाला कोल्हापुरातील रंगकर्मींचा विरोध असून या विरोधासाठीच आज कोल्हापुरातील रंगकर्मी केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुढे एकवटले आहेत आणि हे धरणं आंदोलन त्यांनी चालू केलं आहे. तर विचारूया त्यांना या खाजगीकरणाबद्दल त्यांचा कसा विरोध आहे. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल या खाजगीकरणा संदर्भात आज तुम्ही इथं धरणं आंदोलन केलेलं आहे? की आता हे 2 वर्ष होत आले, म्हणजे आता ऑगस्ट महिना उघडते आणि आता शासनाने इतके पैसे खर्च करून हे चांगल्या पद्धतीनं केशवराव भोसले नाट्यगृह उभं केलंय. 10 वर्ष त्याला AMC दिलेलं, म्हणजे इथं काय जरी लाईट साऊंड इतक्या चांगल्या पद्धतीने आले तर त्याची AMC सुद्धा दिली. मग इतकं शासन पैसे खर्च करून हे खाजगीकरण करून हा सगळा फायदा कुणाच्या पदरात घालायचं काम हे प्रशासन करते, हा एक शंकास्पद बाब आहे. कारण बघितलं तर गुरुवारी शुक्रवारी याची चर्चा झाली, म्हणजे हे उघडपणे झालेलं नाही, चोरी छुपे झालेलं आहे. कुठेही रंगकर्मींना विश्वासात किंवा नाट्यप्रेमींना, कोल्हापूरच्या जनतेला विश्वासात न घेता हे चोरी छुपे हा ठराव आणला गेला. शुक्रवारी याची चर्चा झाली, शनिवार रविवार सुट्टी आणि सोमवारच्या जनरल बॉडीमध्ये हा ठराव आणला गेला आणि मंजूर सुद्धा लगेच करण्यात आला. म्हणजे हे काय काळेबेर आहे हे अजून कळालेलं नाही. कारण आपण बघितलं तर केशवराव भोसले नाट्यगृह हे जळालं का जाळलं याचा जो रिपोर्ट आहे तोही अजून समोर आलेला नाही. त्यामुळे हे कट कारस्थानी नेमकं कोण आहे जळण्यापर्यंत आणि आधी खाजगी लोकांच्या घशात घालण्यापर्यंत मुळात राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी कलेला वाव द्यावा. कारण करवीर नगरी कलानगरी आणि कलेला वाव मिळावा, सर्वसामान्य कलाकार इथून घडावे आणि घडलेल्या कलाकारांची कला सामान्य लोकांना पाहता यावी या उद्देशानं हे नाट्यगृह बांधलं होतं. त्या राजश्री शाहू महाराजांच्या विचारालाच हाताळत आणण्याचं काम हे प्रशासनातील काही लोक करत आहेत आणि त्याला आपल्या नगरसेवक हे बळी पडू नयेत अशी आमची आपल्या वतीनं विनंती आहे. कारण इथं आजपर्यंत आमच्यासारखे सर्वसामान्य कलाकार घडलेले आहेत. जर खाजगीकरण झालं तर खाजगीकरण जो हे घेईल तो कलेला वाव देणार नाही, तो नफा कसा होईल, फायदा कसा होईल, म्हणजे याचं बाजारीकरण होईल. मग कलेला वाव राहणार नाही. त्यामुळे आमची प्रशासनाला आणि इथं असलेल्या महापौर असतील किंवा संबंधित जे नगरसेवक आहेत त्यांना विनंती आहे की हा खाजगीकरणाचा डाव आपण हाणून पाडा, अन्यथा आम्हाला हे आंदोलन तीव्र करावं लागेल. काय सांगाल, 8 ऑगस्ट 2024 रोजी केशवराव भोसले नाट्यगृह हे आगीच्या बक्षिसाने पडलं होतं आणि आता 2 वर्ष त्याला पूर्ण होत आली आहेत. खरं तर हे जे संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह आहे हे राजश्री शाहू महाराजांनी बांधलं, ज्या कारणासाठी बांधलं. खरं तर या ठिकाणी शाहू महाराजांचा कलेला एक पाठिंबा होता आणि त्यांनी कला जोपासण्यासाठी या नाट्यगृहाची निर्मिती केली. ते नाट्यगृह जे जाळलं, खरं तर कोल्हापूरकरांनी आत्ता जो खाजगीकरणासाठी विरोध करत आहे, खरं तर त्यावेळी खाजगीकरण करायचंच आहे यासाठीच ते जाळलं आहे आणि त्यासाठी कोल्हापूरकरांनी एकत्र येऊन खरं तर त्यावेळी आंदोलन करायला पाहिजे होते की ज्यांनी जाळलं त्यांना अटक करा आणि त्याबद्दल लोकांनी पाठपुरावा करायला पाहिजे होता. असू दे, पण वेळ गेली. पण आपणाला हे खाजगीकरण पूर्णपणे थांबवायचं आहे. यामुळे कलाकारांना खूप मोठा वाव मिळेल. जर खाजगीकरण झालं तर कलाकारांना या ठिकाणी कला सादर करता येणार नाही. खरं तर संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह हा राजर्षी शाहू महाराजांचा वारसा किंवा आपण त्याला एक कोल्हापूरकरांची अस्मिता आहे असं म्हणायला हरकत नाही आहे.
कारण आपल्याला तो प्रत्यय आला जेव्हा हे नाट्यगृह जळालं, त्यावेळेला कोल्हापुरातील प्रत्येक माणूस हा या केशवराव भोसले नाट्यगृहाच्या आवारात येऊन गुडघे टेकून रडलेला आपण सगळ्या पत्रकारांनी सुद्धा दाखवलं होतं. तर त्याच्यावरून हे लक्षात यायला पाहिजे की त्याच्या पाठीमागे किती भावनिक गुंतवणूक कोल्हापूरकरांची आहे. केशवराव भोसले नाट्यगृह किंवा ज्याला पॅलेस थिएटर आपण म्हणतो, ती केवळ एक कला सादर करायची जागा नाही राहिलेली, तर कोल्हापूरकरांसाठी ते ग्रामदैवत आहे. आणि असं ग्रामदैवत जेव्हा खाजगीकरणाच्या घशामध्ये जातं तेव्हा कुठलाही कोल्हापूरचा माणूस ते सहन करणार नाही. ही झाली पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की आम्ही सत्तेवर तुम्हाला आम्ही निवडून दिलेलं आहे, तर त्यावेळेला त्यांनी आमच्या भावनेचा किंवा आमच्या अस्मितेचा विचार करायला पाहिजे. त्यांच्या मालकीच्या गोष्टी नाही आहेत त्या की प्रत्येक गोष्टीवर त्यांनी कसाही निर्णय घ्यावा. कमीत कमी शाहू महाराजांचा जो वारसा आहे किंवा कोल्हापूरचा जो वारसा आहे, अशा गोष्टींच्या संदर्भात निर्णय घेताना प्रशासनानं आणि राजकर्त्यांनी सुद्धा कोल्हापूरच्या प्रत्येक माणसाला, प्रत्येक संघटनेला विचारात घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि मी एक कलाकार म्हणून सांगतो की या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या रंगमंचावर जसं अगदी संगीतसूर्य केशवराव भोसलेपासून बालगंधर्वांपासून त्या अगदी माझी पिढी आणि माझ्या पुढच्याही पिढ्या आणि अनेक कित्येक पिढ्या त्या रंगमंचाच्या अंगाखांद्यावर खेळणार आहेत. आणि हे जर खेळायचं असेल तर आमचा एक कलाकार म्हणून या खाजगीकरणाला प्रचंड विरोध आहे आणि आम्ही ते खाजगीकरण होऊ देणार नाही. थँक्यू व्हेरी मच. खरं तर कोल्हापूरमध्ये अलीकडं नवीनच एक टूम निघालेला आहे. राजश्री शाहू महाराजांच्या विचारांच्या ज्या वास्तू आहेत त्या वास्तू पूर्णपणे नष्ट करण्याचा एक प्रकार चालू आहे, ज्यामध्ये करवीर तहसीलदार ऑफिस पाडलं किंवा करवीर नगरमधील शाहू महाराजांनी बांधलेली वास्तू पाडली, तसंच केशवराव भोसले नाट्यगृह झालं. खरं तर कोल्हापूरकरांनी एकत्र येऊन शाहू महाराजांच्या ज्या वास्तू आहेत, ज्या आपणाला पूर्णपणे शाहू महाराजांच्या विचारांचा आठवण करून देतात, अशा वास्तू जपण्यासाठी कोल्हापूरकरांनी एकत्र आलं पाहिजे. आणि हेरिटेज कमिटी आहे, जी हेरिटेज कमिटी अस्तित्वातच नाही, अशा हेरिटेज कमिटीची परवानगी आहे म्हणून ह्या वास्तू पाडल्या जातात. खरं तर कोल्हापूरकरांनी एकत्र येऊन हेरिटेज कमिटीला जाब विचारला पाहिजे. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचं आता खाजगीकरण होतं, याला का विरोध आहे तुमचा? पहिली तर गोष्ट अशी आहे की संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह ही आमची कोल्हापूरची अस्मिता आहे. कोल्हापूरची म्हणण्यापेक्षा पूर्ण महाराष्ट्राची अस्मिता आहे. जे काही कांड झालं 2 वर्षापूर्वी अतिशय वाईट होतं. म्हणजे कोल्हापुरातला एकही माणूस असा नसेल की जो त्या दिवशी शांतपणे झोपला असेल, रडला असेल खूप. तो म्हणजे लिटरली मला आठवते मी ह्याच ठिकाणी उभी होते त्या दिवशी. खाजगीकरणाला विरोध म्हणजे खाजगीकरण झाल्यानंतर जे काही होणारे तोटे आहेत, आम्ही खूप सामान्य माणसं आहोत, आम्हाला त्यातलं फारसं कळत नाही. पण जे बेसिक, जे मोठं कळतं ते असं आहे की खाजगीकरण झाल्यानंतर भाडेवाढ होणार, आमच्याच दैवताला भेटायला जायला आम्हाला लोकांची परवानगी घ्यावी लागणार. हे अतिशय वाईट आहे. आणि बऱ्याच गोष्टी आहेत ज्याचा परिणाम होणार आहे सामान्य लोकांच्या कलेवरती. कारण मला माहिती आहे, मी जे पाहिलं आहे की इथल्या शाळांची स्नेहसंमेलनंसुद्धा केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये होतात. एवढ्या लहान मुलांचे पाय तिथे लागतात आणि अतिशय मोठे जे कलाकार आहेत त्यांचेही पाय इथे लागलेले आहेत. तर अशा प्रकारचं हे जे एक सांस्कृतिक केंद्र म्हणूया आपलं, त्याच्यावर जर काही कारणाने घालायत असेल तर आम्ही हे खाजगीकरण होऊ देणार नाही. थँक्यू. आता हे आपलं केशवराव संगीतसूर्य हा आपल्या कोल्हापूरचा एक ऐतिहासिक वारसा आहे आणि याबद्दल सांगताना तुमच्या डोळ्यातून पाणी आलंय. हो, कारण खूप लहान असल्यापासून मी पाहिलेलं आहे केशवराव भोसले. आणि एक नाळ जुळलेली असते. म्हणजे तुम्ही कलाकार असा नसा डझंट मॅटर, कोल्हापूर आहे आणि कोल्हापुरात केशवराव भोसले, म्हणजे आम्ही त्याला प्रेमानं केभो म्हणतो. संगीतसूर्य केशवराव भोसलेला आम्ही प्रेमाने केभो बोलतो. त्यामुळं मीच नाही, प्रत्येक कलाकार पण नाही म्हणत मी, प्रत्येक कोल्हापूरच्या लोकांच्या डोळ्यात पाणी येणार. आणि अशा प्रकारच्या गोष्टींना जर वेगळ्या प्रकारे राजकारणाचा मुलामा देऊन किंवा असं काही होत असेल तर ते खरंच कुणीही होऊ दिलं नाही पाहिजे. आम्ही तर तिथं दैवयोगानं त्या स्टेजला पाय लावलेले कलाकार आहोत. त्यामुळे हे प्लीज, म्हणजे आम्ही तर होऊ देणारच नाही, सगळ्यांनी सपोर्ट करा प्लीज. सेव. थँक्यू. आजच्या या खाजगीकरणाला विरोध म्हणून तुम्ही संघटना म्हणून पाठिंबा दिलेला आहे, काय सांगाल? मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड या आम्ही एकत्र येऊन ह्याच्या निदर्शनात देऊन आज आम्ही धरणे आंदोलनाला पूर्ण पाठिंबा देतो. आज हा खाजगीकरणाचा घाट जो महापालिकेनं घातलेला आहे याच्या विरोधात आम्ही तीव्र आंदोलन, जेव्हा आपल्याला कलाप्रेमी बोलवतील तेव्हा आम्ही तुमच्याशी सोबत आहोत, अशी आम्ही त्यांना ग्वाही दिलेली आहे.
तर आज आपण बघितलं अनेक रंगकर्मी असोत किंवा अनेक संघटना असोत या सरकारच्या खाजगीकरणाला विरोध दर्शवण्यासाठी इथं एकत्र आलेले आहेत. या कोल्हापुरातील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहातील खाजगीकरण किंवा हे जो विरोध आहे तो कुठपर्यंत जातो, काय मोर्चे होतात, तर इथं जमलेल्या प्रत्येक रंगकर्मींनी या खाजगीकरणाला विरोध असल्याचं सांगितलंय. हा जो खाजगीकरणाचा विषय आहे तो ते हाणून पाडणार आहेत अशा प्रकारचं वक्तव्यही त्यांनी केलेलं आहे. तर हे खाजगीकरणाचा विरोध कुठपर्यंत जातोय, त्याचे मोर्चे काय होतात हे तर आपण पुढे पाहणारच आहोत. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट नाज अत्तारसह साक्षी दळवी, कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.